रिमझिम पावसाला सुरुवात झाली की तू येणारच, हा माझा विश्वास. आणि तू येतोही. मग काय, तुला पाहण्यासाठी पावले हळूच गॅलरीकडे वळतात. हल्ली हे अगदी रोजच झालं आहे ह तुझं. पण खरं सांगू, मला कंटाळा नाही येत या गोष्टीचा. कारण माहितीये, भारतात गेल्यानंतर तू पुन्हा लवकर थोडी ना मला भेटायला येणार आहे. वर्षातून एकदा कधीतरी भेटणार आहेस. कशी वाटली ही माझी छोटीशी कविता, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असं वातावरण झालेलं आहे. सकाळपासूनच रिमझिम असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे मस्त वडा केलेला आहे, त्यासोबत सांबर आणि जेवण करून आम्ही निघालेलो आहोत राऊंडला. बाहेर पाहाल तर सुंदर अशी फुलं फुललेली आहेत सगळीकडे. आणि खरं सांगू का, नॉर्वेचं नेचर हे यासाठीच खूप जास्त प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दुतर्फा अशी रानफुले वाऱ्यावरती मस्त डुलत असतात. असं म्हणतात ना, देव एखादी गोष्ट अगदी खोबीने बनवतो तर ती म्हणजे नॉर्वे. कारण की इथे 4 ऋतू आहेत आणि त्या वेगवेगळ्या ऋतूचा खरंच खूप छान वेगवेगळा असा अनुभव आहे. तर उन्हाळा इथला फक्त 3 महिन्यांसाठी येतो. उन्हाळा कसला हो, पावसाळाच म्हणा की. कारण की फक्त 15 दिवस कडक ऊन पडतं, बाकी दिवस पाऊस असतो. आणि ज्या वेळेस संध्याकाळी 4-5 वाजता रिमझिम पाऊस सुरू होतो त्यावेळेस इंद्रधनुष्याचं आगमन हे नक्कीच होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगू शकते, ते म्हणजे कधीही न मावळणारा सूर्य. तो सुद्धा आपल्याला नॉर्वेतच पाहायला मिळतो. रात्रीचा गडद अंधार दुपारच्या 3 किंवा सकाळच्या 10 वाजता सुद्धा नॉर्वेमध्येच अनुभवायला मिळतो. अर्धा तास झाला, हा जो इंद्रधनुष्य दिसतोय तो अगोदर पूर्ण आकारामध्ये होता, कारण की सूर्य समोरून होता. आणि जसा जसा सूर्य इकडे गेलाय डोंगराच्या आड, तसा तसा इंद्रधनुष्य अगदी उभा झालाय आणि चक्क अर्धा-पाऊण तास झालाय तो आपल्याला दिसतोय. आम्ही वॉकिंग करून आलो सुद्धा घरी आणि हा दिसतोय एवढं सुंदर. तर आहे ना या इंद्रधनुच्या सप्तरंगाप्रमाणे नॉर्वेचं सप्तरंगी नेचर. आणि मला इथे यायला मिळालं, राहायला मिळालं, त्याचबरोबर हे सर्व अनुभवायला मिळालं, त्याबद्दल मी देवाची फार फार ऋणी आहे. त्याचबरोबर यांची सुद्धा, कारण की हे मला इथे घेऊन आले आणि हे सर्व अनुभवायला मिळालं. तर याच पॉझिटिव्ह नोटवर आपला व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.